नमस्कार मंडळी, सोनालीज किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या डिशकडे वळूया. आजच्या डिशचं नाव आहे ब्रोकली सूप. आता हिवाळा चालू आहे, म्हणजेच शरीरासाठी खूप गरम आणि एकदम टेस्टी आणि हेल्थी ही रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. ती तुम्ही नक्की फॉलो करा. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया. चला तर मग आपल्या सूप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघणार आहोत. सर्वप्रथम मी इथे एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, आलं, लसूण, भिजवलेले बदाम, कोथिंबीरीच्या कांड्या, मीठ, ब्रोकली आणि काळे मिरे पावडर. चला तर मग मी इथे सर्वात प्रथम गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे बटर टाकणार आहे. बटर व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शक्यतो या रेसिपीसाठी बटरच वापरा, ते खूप टेस्टी असणार आहे. त्यानंतर मी चिरलेला कांदा, आलं, लसूण, भिजलेले बदाम हे सर्व वस्तू टाकून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. आपल्याला इथे बटरमध्ये ह्या वस्तू व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहे, म्हणजेच मऊ करायच्या आहे. अशा पद्धतीने मऊ करून घ्यायच्या आहे. हिवाळ्यामध्ये हे सूप नक्कीच शरीरासाठी आवश्यक आहे आणि हे नक्कीच सेवन करावे, म्हणजेच प्यावे असं मला वाटतं. त्यामुळेच मी ही रेसिपी तुम्हाला सांगत आहे. इथे बटरमध्ये कांदा आणि बाकीच्या वस्तू पूर्ण फ्राय झालेल्या आहे, म्हणजेच मऊ झालेले आहे. त्यानंतर कोथिंबीरच्या काड्या टाकल्या आहेत. त्यानंतर आपण कोथिंबीर पण टाकून घेणार आहे. खूप जास्त पण नाही टाकायचे आहे, मापात टाकायचे आहे. त्यामुळे सूपला छान टेस्ट येते. त्यानंतर हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये ब्रोकली टाकून घेणार आहोत. ब्रोकली व्यवस्थित स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचे आहे, धुवून पण घ्यायचे आहे. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे ब्रोकली बटर आणि बाकीच्या वस्तूंसोबत. इथे हे सूप बनवताना मीठ टाकताना खूप काळजी घ्यायची, कारण इथे साल्टेड बटर जर तुम्ही यूज केलं तर मीठ जास्त टाकायची गरज नाही आहे. पण जर तुम्ही अनसाल्टेड बटर यूज केलं तर मीठ टाकायची गरज आहे. शक्यतो मीठ टाकताना काळजी घ्यायची आहे सूपमध्ये. त्यामुळे जास्त मीठ झाल्यामुळे ते खारं पण होऊ शकतं, म्हणजे खूप खारेपणा येऊ शकतो. इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामध्ये काळे मिरे पावडर टाकायचे आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला सूपची क्वांटिटी कशी ठेवायची आहे त्यावर डिपेंड आहे आणि किती वाट्या सूप बनवायचं आहे त्यावर पण डिपेंड आहे. इथे मी 1 ब्रोकली वापरलेली आहे. त्यावर जर तुम्ही जास्त डिशेस बनवायच्या असेल किंवा जास्त वाट्या सूप बनवायचा असेल, तुम्ही जास्त ब्रोकली घेतली तरी चालेल आणि साहित्य थोडं जास्त घ्यायचं आहे. पाणी व्यवस्थित टाकल्यानंतर इथे 10 ते 15 मिनिटासाठी झाकून आणि व्यवस्थित पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे. ब्रोकली म्हणजे मऊ करून घ्यायचे आहे. त्यानंतर एका
फ्राईंग पॅनमध्ये मी बटर घेत आहे 1 चमचा. ह्यामध्ये आपल्याला थोडीशी ब्रोकली अशी फ्राय करायची आहे. ती सर्विंगसाठी करायची आहे फ्राय. इथे बाजूला काढलेली ब्रोकली आहे, ही खूप बारीक निवडून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही फ्राय करा, नाही आवडली तरी सर्व ब्रोकलीचं सूप बनवलं तरी चालेल. मी बटर टाकून ती व्यवस्थित फ्राय करत आहे. ब्रोकली खूप फुल गॅसवर पण फ्राय करायची नाही आहे, त्यामुळे ती करपण्याची शक्यता असते. त्यानंतर त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ पण मापात टाकायचं आहे. खूप जास्त खारी होऊ शकते ही फ्राईंग ब्रोकली सुद्धा, त्यामुळे मीठ मापात टाकायचं आहे. त्यानंतर काळी मिरी पावडर टाकायची आहे, त्याला ब्लॅक पेपर पावडर असे म्हणतात. त्यानंतर ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. ब्रोकलीच्या फोडी हलक्याशा फ्राय करीत राहायच्या आहे, त्यामुळे त्या पॅनला चिटकणार नाही आणि लवकर फ्राय होतील. इथे आपली ब्रोकली व्यवस्थित फ्राय झालेली आहे, म्हणजेच मऊ झाली आहे फ्राय करून. त्यानंतर चला सूपची तयारी झाली की नाही ते बघूया. इकडे आपली ब्रोकली तयार आहे की नाही बघूया. 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. सर्व वस्तू व्यवस्थित मऊ झालेल्या दिसत आहे. चला मग ब्रोकली तयार आहे की नाही बघूया. आपली ब्रोकली तयार आहे. थोडा वेळ थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचे आहे आणि मग दळून आणि त्याचं सूप करायचं आहे. इथे एका पॅनमध्ये पाणी वेगळं करून घ्यायचं आहे ब्रोकलीमधून. तुम्ही थंड झाल्यानंतर बारीक केले तरी चालेल मिक्सरमध्ये, जास्त गरम असताना बारीक करायचं नाही आहे. चला तर मग बारीक करून घेऊया. एकदम मऊ बारीक करायचं आहे, त्यामध्ये काहीही शिल्लक ठेवायचं नाही आहे. असंच टेक्स्चर तयार झालं पाहिजे सूपचं. त्यानंतर आपण एका पॅनमध्ये गरम करून घेऊया. त्यात तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. इथे थोडी घट्ट कन्सिस्टन्सी आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण राहिलेलं पाणी ॲड करणार आहोत. मी इथे काढलेलं बाजूला पाणी ते ॲड करत आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आहे. त्यामुळे खूप थिक पण येणार नाही आणि खूप थिन पण येणार नाही, म्हणजे जास्त घट्टपणा पण राहणार नाही आणि जास्त पातळपणा पण राहणार नाही. एकदम मीडियम कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल. हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले सूप तयार झालेले आहे. अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तुम्हाला आवडेल तशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. त्यानंतर त्यात आपण ब्लॅक पेपर पावडर गरज असल्यास टाकायची आहे. जर टेस्ट ॲडजस्ट झाली असेल तर नाही टाकली तरी चालेल. इथे मी टेस्ट ॲडजस्ट करत होते, त्यामुळे मी टाकलेली आहे. तुम्हाला गरज असेल तर टाका, नाही तर काही गरज म्हणजे नाही आहे टाकण्याची. ब्लॅक पेपर पावडर खूप जास्त पण टाकायची नाही आहे, त्यामुळे टेस्ट बिघडण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने आपलं सूप तयार आहे. चला तर मग बघूया सोनालीज किचन स्टाईलने.
अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.